हॅलो फ्रेंड्स, आज मी बटर पनीरची रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे। थोडंसं मीठ आणि अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। पाव किलो पनीर घेतलेले आहे। मस्त मीडियम साइजचे पीस करून घेतलेले आहेत। ते पनीर मॅरिनेट करायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे, 3 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, 2 काश्मीरी मिरची, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, 4 काजू घेतलेले आहेत, 1 चमचा मगजबीच्या बिया आणि 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत। हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो, त्यानंतर अद्रक, लसूण, मिरच्या, काजू, मगजबीच्या बिया सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये आपण पनीर हलकंसं फ्राय करून घेणार आहोत दोन्ही साइडून। पनीर एका साइडून फ्राय करून झालेला आहे। आता आपल्याला दुसऱ्या साइडून फ्राय करायचं आहे। पनीर दोन्ही साइडून फ्राय झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच तेलामध्ये आपण जो मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला तो मसाला घालायचा आहे आणि 10 मिनिटं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। दही घेतलेला आहे 3 चमचे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर हे दह्यामध्ये सर्व मिक्स करायचं आहे। मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे। आता हे दही आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि 5 मिनिटं मिक्स करायचं आहे। त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी तसं तुम्ही पाणी घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर जे फ्राय केलेलं पनीर आहे ते त्यामध्ये घालायचं आहे। उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ अंदाजाप्रमाणे घालायचं आहे। मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं तर 10 मिनिटासाठी प्लेट झाकून ठेवायची आहे। तर 10 मिनिटं झालेली आहेत, प्लेट साईडला काढून घेतलेली आहे। त्यानंतर बटर घालायचं आहे। बटर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पनीरमध्ये। त्यानंतर कस्तुरी मेथी घालायची आहे, अर्धा चमचा मी अंदाजाप्रमाणे घातलेली आहे। कस्तुरी मेथी सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। आता कोळसा गरम करायला ठेवला आहे। कोळसा सुद्धा गरम झालेला आहे। त्यावरती तूप घालायचं आहे आणि 20 मिनिटासाठी प्लेट झाकायची आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। आता प्लेट काढून घ्यायची आहे। बघू शकता मस्त असं बटर पनीर तयार झालेलं आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।